हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, भावसे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणी नेवदता भागवती कथा, वाणी नेवदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. उद्दाम भाम पिशुनामल उल्गुहास, व्रीडावलोक निहता निहतो मदनोपियासाम, समूह्य चापमजहात प्रमदोत्तमास्ता, यसेंद्रियं विमिथितुम कुहकैर्नशे कुहू. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. इकडे भगवान गोपालकृष्ण द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर त्यांचं मोठ्या थाटात जंगी स्वागत झालं. सर्व लोक यांनी त्यांना ओवाळलं, निरांजन केलं. सगळ्या स्त्रियांनी निरांजन केलं. प्रत्येक दारादाराच्या पुढे भरलेले अशा प्रकारचे कुंभ होते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कदली स्तंभ उभे केलेले होते. सर्वत्र चंदनाचे सडे टाकलेले होते. सुगंध सर्वत्र येत होता आणि माळांनी, फुलांनी, तोरणांनी, पताकांनी संपूर्ण नगर सजवलेलं होतं. प्रत्यक्ष भगवान या ठिकाणी आपल्या द्वारकेला परत येत आहेत म्हटल्यानंतर, आणि किती दिवसांनी येत आहेत, मोठा पराक्रम करून येत आहेत म्हटल्यानंतर सर्वांना आनंद झाला. भगवान गोपाल कृष्णाने वसुदेव देवकीला आणि सप्त प्रमुख मातांना नमस्कार केला. यानंतर पत्न्या पतीम प्रोष्य ग्रहानुपागता, यानंतर आपल्या महालामध्ये भगवान हे प्रवेशित होत आहेत. 16,108 स्त्रियांचे महाल, एका वेळेला सर्वांच्या महालामध्ये भगवान यांनी प्रवेश केला आणि भगवंत आपल्या दारात आलेत, आपल्या महालात आलेत. हे ऐकता क्षणीच, हे पाहता क्षणीच सर्व स्त्रियांना एवढा आनंद झाला. पत्न्य प्रतिम प्रोक्ष ग्रहानुपागतम, प्रोक्ष ग्रहानुपागतम. अहो, कितीतरी दिवसांनी आज आपला पती आपल्याला पाहायला मिळतोय. कितीतरी दिवसांनी आजपर्यंत आपल्या पतीचं दर्शन न झाल्यामुळे सगळ्या स्त्रिया व्रतकर्षित झालेल्या होत्या. त्यांनी व्रताचरण, एक प्रकारचं व्रताचरण आहे. पती जर घरी नसेल तर आपण व्रतस्थ राहावं. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची वेणी करायची नाही, किंवा न्हायचं वगैरे नाही, फुलं वगैरे घालायचे नाहीत, किंवा नाटकाला जायचं नाही, गाणे बजावणे करायचे नाहीत, मोठ्याने हास्य करायचं नाही. अशा प्रकारचे काही नियम आहेत आणि याला त्यांनी प्रोषित भर्तृका असं म्हटलेलं आहे. भागवतकारांनी सुद्धा तो शब्द वापरलाय. प्रोषित भर्तृका म्हणून आतापर्यंत त्यांनी व्रत धारण केलेले होते, उपवास तापास केलेले होते. पंचपक्वान्न सुद्धा खायचं नाही पती नसेल तर. याप्रमाणे हे धृतव्रता एव तथु उत्थिता, धृतव्रता आतापर्यंत व्रत धारण केलेलं होतं. मनाने, कायेने, वाचेने सगळ्या प्रकारचे व्रत यांनी धारण करून ह्या अत्यंत कृश झालेल्या होत्या, कर्षित झालेल्या होत्या, कृश होऊन थकून भागून गेलेल्या होत्या. पण कृष्ण आलेत कळल्याबरोबर एवढा आनंद झाला की आराध भगवान आपल्या समोर उभे आहेत हे पाहिल्याबरोबर संजातो मन श्री महोत्सव, मनामध्ये एवढा आनंद झाला की हा दाटला आनंद तो डोळ्यामधून व्यक्त होऊ लागला. तो नयनाचा आनंद आहे, नयनाचं समाधान आहे. त्याचप्रमाणे ज्याला आपण मनाचा महोत्सव, नयनाचा महोत्सव असं म्हटलंय यांनी. आणि आपल्या आसनावरून त्या उठल्या. आसनादाशयाच आसनात वेहनोतस्थुः, आपल्या आसनावरून उठल्या आणि भगवंताला सामोरे गेल्या. पण आता इतके दिवसांनी भगवान आलेत. स्त्रियांना इच्छा आहे की भगवंताला आपल्या आलिंगनामध्ये घ्यावं, पण त्यांनी आपल्या सगळ्या भावना संकुचित केल्या, मर्यादित केल्या आणि आपल्या मुलांना पुढे पाठवलं.
आणि मुलांना पाठवून त्यांनी वर्णन केले. श्रीकृष्णेन आत्मना संश्लेषांतर करण व्यवाधानमपी. वाटलं मनामध्ये कृष्णाला आलिंगन द्यावं, परंतु त्यांना लज्जा वाटली. व्रीडितांनी लोचनांनी, व्रीडिता म्हणजे लज्जा. अंतःकरणामध्ये भगवंताकडे पाहिल्याबरोबर स्वाभाविक स्त्री लज्जा त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्या खाली बघू लागल्या. खाली बघून आपल्या पायाची माती उकरू लागल्या आणि आपल्या मुलांना त्यांनी पाठवलं आणि मुलांना सांगितलं की भगवान गोपालकृष्ण तुमचे पिता आलेले आहेत, त्यांना आलिंगन द्या. हे सगळे मुलं समोर आले आणि मुलांनी त्यांच्या डोळ्याने भगवंताला पाहिलं, आलिंगन दिलं. याचाच अर्थ स्त्रियांनी आपल्या अंतःकरणातून हा अनुभव घेतला, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे ते म्हणतात, तमात्मजेर दृष्टीभिरंतरात्मना दुरंत भावा परिरेभिरे पतिम्म. दुरंत भावा, मनामध्ये त्या भगवंताच्या बद्दल आत्मीय भाव आणि त्यांना आलिंगन देण्याचा भाव आला, परंतु तो त्यांनी मनामध्ये तसाच ठेवला आणि आपल्या तमात्मजेर दृष्टी, आपल्या मुलांच्या द्वारे हा अनुभव घेतला. निरुद्धम अप्यास्त्र दंबुनेत्र, डोळ्यामध्ये डबडब डबडब पाणी आलं स्त्रियांच्या. आणि कारण खूप दिवसाने हा आनंदोत्सव आहे, आनंदामध्ये सुद्धा डोळ्याला पाणी येतं, त्याचप्रमाणे कंठ दाटून येतो, अंगावरती रोमांच उभे राहतात. या सर्वांना त्यांनी आपल्या अंतःकरणामध्येच ठेवलं. निरुद्धम अप्यास्त्र व बिंदू नेत्र योर विलज्जती नाम भृगुवर्य वैक्लवात. विलज्जती नाम, या सगळ्या स्त्रिया कृष्णाकडे बघून लाजल्या, मुरकल्या आणि श्रीकृष्ण त्यांच्याकडे पाहू लागले. यद्यप्यसो पार्श्वगतो रहोगत तथापि संग्री नवम. भगवंत जरी नव्हते तरी सुद्धा या सगळ्या स्त्रिया त्यांच्या चरणाशीच तल्लीन होत्या, चरणाशी एकरूप होत्या. त्यांनी वर्णन केलंय की भगवंताचं चरण त्या कधी सोडत नव्हत्या. का सोडत नव्हत्या? ते म्हणतात, अहो पदे पदे का विरमेत तत्पदा चला पियत श्रीर्न जहाती कर हेचित. अहो जी लक्ष्मी भगवंताचे पाय कधी सोडत नाही, लक्ष्मी सुद्धा भगवंताचे पाय आपल्या हृदयाला कायम धरते, तर मग या स्त्रिया कृष्णाचे पाय का बरं धरणार नाहीत? म्हणून ते म्हणतात, पदे पदे का विरमेत तत्पदा. भगवंताच्या पदाला ती कधी सोडत नाही, म्हणून तिला या लक्ष्मीला अनपायिनी असं म्हणतात, की जी कधी भगवंताचे पाय सोडत नाही, भगवंताच्या पायाला सोडून ती कधीच जात नाही. ते म्हणतात, पदे पदे का विरमेत तत्पदा चलापी यत् श्रीर्न जहाती करी हिचित. चलापी, लक्ष्मी चंचल आहे. चलापी म्हणजे चंचल असून सुद्धा न जहाती कर हिचित, ती भगवंताचे पाय मात्र कधी सोडत नाही. जरी ती चंचल आहे तरी ती भगवंताच्या पायाशी मात्र अचंचल आहे. हा तात्पर्य अर्थ त्यांना सांगायचा आहे. त्याप्रमाणे या स्त्रियांनी सुद्धा भगवंताचे पाय सोडले नाहीत. पदे पदे प्रतिक्षणम नवम नवमेव. का बरं भगवंताचे पाय का सोडले नाहीत? तर प्रत्येक क्षणी त्यांना नवा अनुभव येत होता. प्रत्येक क्षणी पदे पदे नवम नवम, प्रत्येक क्षणी कृष्णाच्या चरणाचा आनंद नवा होता. आणि म्हणून ते म्हणतात, समीपस्थ तत्रापि रहोगते एकांत प्रवर्ते स्म पदे पदे प्रतिक्षणम नवम नवमेव अत्र कैमुत्यन्याय. कैमुतिक न्याय म्हणतात त्याला. कैमुतिक न्याय म्हणजे असं होणार नाही तर काय, असा प्रश्न विचारलेला आहे. की जी लक्ष्मी भगवंत चंचल असून सुद्धा भगवंताचे पाय अचंचलपणे धारण करते, कारण दर क्षणाला तिला त्यातून नवीन अशा गोष्टी मिळतात. म्हणून चला चंचल स्वभावापी, चला म्हणजे चंचल स्वभावापी. जरी लक्ष्मीचा स्वभाव चंचल असला तरी सुद्धा ती भगवंताचे पाय कधी सोडत नाही. मग या स्त्रिया कशा सोडतील बरं, असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून ते म्हणतात, असे भगवान स एष नरलोकेस्मिन, असे भगवान मानव रूपामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. या ठिकाणी मानव जन्मामध्ये अवतीर्ण झालेत. कशाने? स्वमायया, आपल्या मायेने. आणि म्हणून रेमे स्त्रीरत्न कूटस्थो भगवान प्राकृतो यथा. स्त्रीरत्न कूटस्थ उत्तम स्त्री कदंबस्था. या ठिकाणी स्त्री रत्न कूटस्थो,
कूटस्थ जो शब्द आहे तो या ठिकाणी कूटस्थ म्हणजे कदंबस्थ आणि कदंब म्हणजे समुदाय. स्त्रियांच्या समुदायामध्ये राहून सुद्धा भगवान हे स्त्रैण झाले नाहीत. भगवान कोणत्याही स्त्रीच्या नादी लागले नाहीत. कोणत्याही स्त्रीने त्यांचं मन चंचल करू शकल्या नाहीत. म्हणून ते म्हणतात की भगवान हजारो स्त्रियांच्या सोबत होते, परंतु स्त्रीरत्न कूटस्थ उत्तम स्त्री कदंबस्था. या ठिकाणी स्त्री रूपी रत्न सगळ्या बाजूनी होते. एक एक स्त्रिया काही कमी सौंदर्यवान होत्या का? त्या सगळ्या रुक्मिण्याधिक स्त्रिया तर होत्याच, पण इतर स्त्रिया सुद्धा जगातला सौंदर्य या स्त्रियांच्या मध्ये होतच. पण या स्त्रिया सुद्धा उद्दाम भाव पिशुनाम लवल्गुहास, या स्त्रिया सुद्धा कधी हास्य लास्य, त्याचप्रमाणे नटणं मुरडणं, त्याचप्रमाणे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हाव भाव कटाक्ष यांनी कृष्णाला मोहित करण्याचा प्रयत्न करतच होत्या. उद्दाम भाव पिशुनाम लवल्गुहास. ते म्हणतात व्रीडावलोक निहेतो. व्रीडावलोक, व्रीडा म्हणजे लज्जा. तेव्हा हाव भाव कटाक्ष लज्जा, त्याचप्रमाणे लाजणे मुरकणे या सगळ्यांनी या स्त्रियांनी कृष्णाला आपलंसं करण्याचा खूप प्रयत्न केला. सगळ्यांना वाटलं कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे, माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही, मी म्हणल्याच्या प्रमाणेच करतो. सत्यभावेला नाही वाटलं का? मी हट्ट धरला म्हणून कृष्णाने पारिजात आणला. कृष्णाने शेवटी तिचंही गर्वहरण केलंच. म्हणजे प्रत्येकाचं, रुक्मिणीला सुद्धा वाटलं की कृष्ण माझेच आहे. शेवटी रुक्मिणीला सांगितलं कृष्णाने, रुक्मिणी आता तुला जायचं तुझा शिशुपालाकडं का? मला एवढ्या स्त्रिया आहेत, मला आता गरज नाही तुझी. आणि मग रुक्मिणीच्या लक्षात आलं की आपल्याला गर्व झालाय. कृष्णाला गर्व सहन होत नव्हता. म्हणून किती जरी स्त्रियांनी प्रयत्न केला तरी कृष्ण त्यांच्या ताब्यात कधी गेले नाहीत. मदनोपी आसाम असं त्यांनी शब्द वापरलाय. ते म्हणतात की प्रत्यक्ष मदन, अहो कृष्ण म्हणजे कोण आहेत? मदन आपलं धनुष्य घेऊन जरी उभा राहिला तरी त्या धनुष्य त्याला टाकून द्यावंसं लागलं. त्याला आपल्या धनुष्य बाणाचा काही उपयोग नाही हे लक्षात आलं. का? कारण कृष्ण कोणत्याही मदनाचा बाण यांनी विभल होणारे नव्हते. महादेव अनेकदा विभल झाले. महादेवांनी मोहिनी रूप पाहिलं आणि महादेव स्वतःला विसरले, परंतु भगवान या मदनाच्या धनुष्याला कधी त्यांनी भीक घातली नाही. मदनाचं धनुष्य याने हार खाल्ली पण कृष्णाने हार नाही खाल्ली. ते म्हणतात मदनोपी आसाम. ते म्हणतात की उद्दाम, ते म्हणतात की वल्गुहास, स्त्रियांचे हास्य लास्य व्रीडा. अमदन हा श्री महादेवोपी, महादेव सुद्धा मोहित झाले. समूह्य लज्जया चापम पिनाक मजहार, ज्याने स्वतःचं पिनाक धनुष्य बाजूला टाकलं असे महादेव मोहिनी रूपाच्या वेळेला या भगवंताच्याकडे बघून, स्त्री रूपाकडे बघून मोहित झाले. पण भगवान मोहित होऊ शकत नाहीत. कारण ते म्हणतात अथवा निहतस्ताडितो मदनोपी जगद्विजयी. मदन कसा आहे? जगत विजयी आहे. अहो सगळ्या जगाला तो ताब्यात ठेवतो. मदनाच्या ताब्यात कोण एक जात नाही. अहो मोठमोठे विद्वांसमपि कर्षती असं वर्णन आहे. विद्वांसमपि कर्षती. एकदा व्यास महर्षींनी हा श्लोक लिहिला, विद्वांसमपि कर्षती. व्यास महर्षींचे शिष्य होते जैमिनी. जैमिनी म्हटले महाराज, गुरु महाराज, अहो तुम्ही विद्वांसमपि कर्षती कसं काय लिहिले हो? म्हणले हे चूक आहे. म्हणले काय झालं? विद्वांसम अपिकर्षती नापिकर्षती असं लिहायला पाहिजे होतं. विद्वान कधीही कर्षित होत नाहीत. विद्वान कधीही श्रेष्ठ दर्जाचे महात्मे हे कधीही स्त्रियांच्या या सौंदर्यावर भाळत नाहीत असं लिहायला पाहिजे होतं. ते म्हणले नाही मी लिहिलं ते बरोबर आहे असं म्हणले. बरेच दिवस झाले. एकदा जैमिनी या व्यास महर्षींच्या आश्रमामध्ये एकटेच होते. व्यास महर्षींनी स्त्री रूप धारण केलं आणि व्यास महर्षी स्त्री रूप धारण करून तिथे फुलं तोडण्याच्या निमित्ताने आले. असं सकाळच्या वेळेला फुलं तोडत ती स्त्री त्यांनी पाहिली. जैमिनीनी, अरे कोण स्त्री आहे? इथं एकांत आहे, कोणीच नाहीये आणि स्त्री आली कशी? तिचं
पैंजणं वाजू लागली, तिचे काकणं वाजू लागले आणि तिच्या हावभाव कटाक्षाने जैमिनी हे मोहित झाले. जैमिनी म्हणल्या, महाराज बाईसाहेब तुम्ही कोण आहेत? ती म्हणजे मी या ठिकाणी नवीनच आहे, तुम्ही कशाला आलात? तुम्ही तरुण दिसता, लग्न वगैरे करण्याची तुमची इच्छा आहे का? ती म्हणे हो, मला जर योग्य वर मिळाला तर मी लग्न करणार. असं का? म्हणे योग्य म्हणजे काय? मी योग्य आहे? ती म्हणजे नाही नाही, माझी एक अट आहे. म्हणजे काय अट आहे? माझी अट अशी आहे की जो पती हा माझा घोडा होईल आणि या पूर्ण अरण्यामध्ये गोल चक्कर मारील, 3 चक्रा मारायच्या, त्याच्याबरोबर मी लग्न करेन. तो म्हणला, त्यांनी पाहिले इकडे तिकडे, अरे इथं तर कुणीच नाही, आपले बरोबरचे मित्र नाहीत, मंडळ नाहीत, व्यास नाहीत, मग काय हरकत आहे म्हणले. अहो म्हणले मी तयार आहे, मी घोडा होतो म्हणले. तो वाकला, तो घोडा झाला आणि त्याच्यावर ही बसली. 1 2 3 चक्रा मारल्या आणि तो खाली उतरला. उतरल्याबरोबर ती लपली. कुठं लपली म्हणजे या झाडाच्या मागे का त्या झाडाच्या मागे. तिथं व्यासाने आपलं रूप प्रगट केलं. व्यास पाहिल्यावर, महाराज तुम्ही? हो म्हणले मी. विद्वांसमपि कर्षति. हो म्हणले खरंय तुमचं, विद्वांसमपि कर्षति. म्हणून ते म्हणतात की भगवतो मोहिनी रूपेण महेशोमपि मोहिता. महेशाला सुद्धा मोह झाला. ते म्हणतात मदनोपी जगद्विजयी सम्मुह्य तत्त कर्तव्यामूढ संचापम धनुर्लज्जया जहव. ते म्हणतात की मदन हा सगळ्या जगाला मोहित करणार आहे, तो जगावर अधिराज्य गाजवणार आहे. जगद्विजयी सम्मुह्य तत्त कर्तव्य मूढ संचापम धनुर्लज्जया जहा जहव. जो भगवंता पुढे आपलं धनुष्य टाकून देतो, तो म्हणतो, मदन म्हणतो, देवा तुमच्या पुढे माझं धनुष्यबाण चालत नाही का? तुम्ही अहो या ठिकाणी कृष्णदयार्णवानी म्हटलं नाही का? कृष्णदयार्णव काय म्हणतात की भगवान हा मदनाचा बाप आहे, मन्मथाचा बाप कृष्ण माझा. मन्मथ कोण आहे? मन्मथ हा दुसऱ्या जन्मातला प्रद्युम्न आहे, म्हणजे तो मन्मथाचा बाप आहे. आपण म्हणतो ना, अरे जा तुझ्या बापाकडे जा, मी काय बापापेक्षा मोठा आहे. तू जरी आला, तुझा बाप जरी आला, बाप म्हणजे मोठा, या अर्थाने मन्मथाचा बाप कृष्ण माझा. म्हणजे मन्मथ काय करतो, मदन काय करतो, मदनाचा बाप कृष्ण आहे. कृष्णदयार्णवांनी म्हटलंय. जनी जनार्दन देखील म्हणतात त्यांच्या एका काव्यामध्ये, रूपा भाळला कंदर्प, रूपा भाळला कंदर्प, तेने कृष्ण केला बाप. कृष्णाच्या रूपाला कंदर्प सुद्धा भाळला. तो म्हणला मी तुझ्या रूपाला मोहित झालो आणि म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला आलो, तुझा पुत्र म्हणून जन्माला आलो. म्हणून ते म्हणतात मन्मथ हा देखील रूपा भाळला कंदर्प, तेने कृष्ण केला बाप. अशा पद्धतीने सांगायचं असो की मन्मथाचा बाप आहे कृष्ण, त्याचा पुढचा आहे. त्यामुळं अशा किती मन्मथ आले. म्हणून गोपी गीतामध्ये मन्मथ मन्मथ हा शब्द वापरलाय. भगवान जेव्हा प्रगट झाले, गोपींच्या या सगळ्या दुःखाची कहाणी झाल्यानंतर गोपी जेव्हा अत्यंत अवस्थेला आल्या की आता आपण सगळे यमुनेमध्ये उडी टाकून मृत्यू पाहू, असं म्हणून सगळ्यांनी निर्वाणीच्या स्थितीला आल्या, तेव्हा कृष्ण प्रगट झाले. तिथं मन्मथ मन्मथ हा शब्द वापरलाय. का बरं? मन्मथ मन्मथा, मन्मथाचा मन्मथ जो मदनापेक्षाही श्रेष्ठ आहे. मदनाचा पुतळा नव्हे, मदनापेक्षाही श्रेष्ठ. म्हणून ते म्हणतात मदनोपी. याप्रमाणे ताश्च प्रमोदोत्तमा काम विजयिन्यो. या तर प्रमदा होत्या. प्रमदा म्हणजे स्त्रिया जरी असल्या, मदोन्मत्त जरी असल्या, त्यांच्यामध्ये मदन जरी शिरलेला असला तरी भगवान कुहकैर्न शेकुहू, भगवान त्यांच्यामध्ये कधीच विचलित झाले नाहीत. आपल्या स्वतःच्या स्वसामर्थ्यावर ते कायम राहिले. म्हणून तर आपण म्हणतो 16 सहस्रभोगनी ब्रह्मचारी म्हणवीसी. काय तत्व आहे त्याच्यामधलं? नाथ म्हणतात 16 सहस्रभोगनी ब्रह्मचारी म्हणवीसी. हे तत्व त्यामध्ये ते स्वतःला कधीच स्त्रियांच्या नादामध्ये त्यांनी वाहून घेतलं नाही. आपल्या स्वतःचं स्वत्व त्यांनी कायम ठेवलं. म्हणून ते म्हणतात की भगवान हे समूह्य चाप मजहात प्रमदोत्तम असता यसेंद्रियम विमथून कोहकैर्न शेकुहू तन्मयम मन्यते लोको ह्यसंगमपि संगिनाम आत्मौपम्येन मनुजम व्यापृण्वानम यतो बुधाः.
भगवंत सर्व विश्वामध्ये व्यापक आहे आणि त्यांनी सर्व विश्वाला आपल्या हातात नियंत्रित ठेवलेलं आहे. मग या स्त्रियांना नियंत्रित ठेवायला काय लागतं? याप्रमाणे ते म्हणतात तम मेनिरे बला मूढास्त्रेणमच्या अनुवृतम रहा. या ठिकाणी काही लोकांना मात्र जे सामान्य बुद्धीचे, प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणेच विचार करतो. प्रत्येकाचे आकाश केवढे तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढे. प्रत्येक जण आपल्या बुद्धीनुसार विचार करतो. आपल्या बुद्धीच्या बाहेर काही गोष्टी असतील असं आपल्याला वाटत नाही ना. माझ्या बुद्धीला पटत नाही. अरे तू कोण? माझ्या बुद्धीला म्हणजे तुझी बुद्धी किती काय? माझ्या बुद्धीला हे काही पटत नाही. तुझ्या बुद्धीला म्हणजे तू कोण आहेस? तुझी बुद्धी किती काय? तू काय शंकराचार्य आहेस का? तू काही ज्ञानेश्वर माऊली आहेस का? याच्या पलीकडे आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून लोक तर्कट लावतात. कुठल्याही गोष्टीचं तर्कट, असं कसं झालं असेल, तसं कसं झालं असेल, तर्क करतात लोक. मग कृष्ण जर देव होते, तुम्ही म्हणता देव होते ना, मग ते पळाले का? ते पळाले का काल यवन आला म्हणून? पळाले का याचं उत्तर काय? अहो कृष्णाचं कौशल्य येते, युक्तिवाद येतो. पण आपल्याला कृष्णाच्या बाबतीत अनेक गोष्टी अशा दिसतात की कृष्ण सामान्यासारखा वागला, अगदी सामान्यप्रमाणे. अरे कृष्ण तर सामान्य वाटतात. काही वेळेला आपण म्हणतो अहो कृष्ण देव होते ना. मग शेमंतक मण्याचं उदाहरण जर आपण पाहिलं की शेमंतक मणी नंतर कृतवर्मा घेऊन गेला किंवा क्रूर घेऊन गेला, त्यांनी काशीला ठेवला. कृष्णाला का बरं कळलं नाही हे इथं यांच्याकडे मणी नाहीये म्हणून किंवा याच्याकडे मणी आहे? त्यांनी कृतवर्म्याला मारलं आणि मग म्हणले अरे उगाचच कृतवर्म्याला मारलं मी, असं कृष्ण म्हणतात. मग का बरं कृष्णाला कळलं नाही मणी कुठे आहे म्हणून? ते जर देव होते ना मग त्यांना कळायला पाहिजे होतं. अरे हे सगळी त्यांची लीला आहे. तेव्हा आपल्याला सामान्य लोकांना असं वाटतं की कृष्ण, काल सुद्धा एकाने आपल्या अकलेचे तारे तोडले की कृष्ण म्हणजे सामान्य मनुष्य आहे, असं पाणिनीने सुद्धा म्हटलंय. म्हणे कृष्णाला सामान्य माणूस म्हटले. तो काही अवतारी पुरुष नाही. ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणे तू काही बोल. तेव्हा तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण विचार केला तर कृष्ण हा भगवान आहे, ईश्वर आहे. याची जाणीव कुणाला होती? जे ज्ञानी होते त्यांनाच होती. जे मुनी होते, जे द्रष्टे होते त्यांना होती, बाकीच्या कोणालाच नव्हती. म्हणून ते म्हणतात तम मेनिरे बला मूढा. अबला आणि मूढ. अबला म्हणजे स्त्रिया किंवा जे कमी बुद्धीचे आहेत असे मूढ लोक, त्यांना असं वाटलं की कृष्ण हा स्त्रैण आहे, कृष्ण हा स्त्रियांच्या नादी लागलेला आहे. परंतु सामान्य माणसाला हे कळू शकत नाही. त्यांनी शब्द असा वापरलाय अप्रमाणविदो भर्तुर ईश्वरम मतयो यथा. ईश्वरम मतयो यथा. देव कसा आहे? तुम्ही जसा विचार कराल तसा आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. देव तुमच्या मनाप्रमाणे पहा. मला देव कसा आहे विचारू नका, तुमचा भाव कसा आहे ते विचारा. नका विचारू देव कसा. देव कसा आहे? तुमचा भाव जसा. तुमचा भाव जसा असेल तसा देव आहे. म्हणून तुम्हाला सामान्य माणसं, अहो देव काय दगडात असतो का? देव दगडात नसतो, मान्य. दगड म्हणजे देव आहे का? नाहीये, मान्य. मग देव नाही अशी जागा मला सांगा. अहो मग सर्वत्र जर ईश्वर असेल, ईश्वर सर्वभूतानामध्ये अर्जुन तिष्ठती असेल किंवा जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत असेल, तर देव नाही अशी जागा कोणती आहे? सर्वत्र काष्ठी पाषाणी सर्वत्र भगवान आपल्याला भरलेला दिसतो. म्हणून दगडात देव नाही या म्हणण्याला अर्थ नसतो. म्हणून ते म्हणतात अप्रमाण विदो भर्तुर. प्रमाण म्हणजे काय? प्रमाण द्वियाचे नि बंबाळे. प्रमाण म्हणजे प्रमुख आपल्याला 4 मुख्य प्रमाण दिसतात. त्यामध्ये शाब्द प्रमाण आहे. त्याप्रमाणे आपण शब्दाने काही गोष्टी जाणतो. ह्या शब्द प्रमाण प्रमेय सिद्धांत त्याने सांगितलाय. आधी प्रत्यक्ष प्रमाण आहे, जे चार्वाकवादी आहेत. प्रत्यक्ष प्रमाण आम्हाला समोर जे दिसतं ते आम्ही खरं मानतो. प्रत्यक्ष आम्हाला दिसतो का देव? नाही, मग देव खोटा. अहो देव हा प्रत्यक्ष प्रमाणाने कळू शकत नाही, कारण प्रत्यक्ष प्रमाणाला मर्यादा आहे. पाण्यामध्ये काठी वाकडी दिसते, हे खरंय का खोटं आहे? खरंय. मग ती वाकडी आहे का? नाही. मग का दिसते? दिसते तर खरं आहे का? दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाला मर्यादा आहे.
प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला सूर्य आकाशात दिसतो, चंद्र दिसतो, दिवसा तारका दिसत नाहीत. दिसतात का? नाही. मग त्या नाहीत का? आहेत ना. का दिसत नाहीत? सूर्याच्या प्रभावामुळे दिसत नाहीत. त्याला अभिभवात असा सिद्धांत आहे. अभिभवामुळे दिसत नाही. म्हणून तुम्ही जे म्हणता प्रत्यक्ष प्रमाण मी फक्त मानतो, ते खोटं आहे. म्हणून देव प्रत्यक्ष प्रमाणाने कळत नाही. मग दुसरा अनुमान प्रमाण. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, माऊली म्हणतात. अनुमानाने देव कळत नसतो. अनुमान म्हणजे तर्क. तुम्ही तर्क करत बसाल. तर्क तुमच्या बुद्धीची मर्यादा आहे. तर्क करणे. काल एकाने तर्क केला, महाभारतामध्ये गीता नाहीये का? अमुक अमुक ज्या अर्थी आहे त्या अर्थी महाभारतामध्ये गीता नाही, आणि गीता नंतर लिहिली गेली. तर्क. तुझा तो तुझ्या बुद्धीचा तर्क आहे. तर्क हे तर्कटपणा. देवाला सत्तर्क चालतो, नुसता तर्क नाहीये. तेथे सत्तर्क वादू पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू, माऊली म्हणतात. हा सत्तर्क म्हणजे योग्य तर्क. म्हणून भगवान हा तर्काने कळू शकत नाही, पण आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो. हा तर्क काय ते सांगतो. एक पाटी होती, त्या पाटीवर एका गावाचं नाव लिहिलेलं होतं. हे नरहर कुरुंदकरांनी उदाहरण दिले. त्याने असं म्हटलंय की एक पाटी आहे गावाची, आणि त्या गावाची पाटी त्याला बाण दाखवलाय आणि सांगितलंय गाव अमुक कडे आहे, पलीकडे बाण आहे. एक जण उतरला तिथं. तो म्हणला हे गाव इकडे आहे का? दुसरा तिथं होता. तो म्हणला हो, ज्या अर्थी ही पाटी आहे आणि ज्या अर्थी हे बाण दाखवलाय त्या अर्थी हे गाव इथं असलंच पाहिजे. म्हणले आम्हाला काही दिसणं कुणी गेल्याचं किंवा पायवाट दिसणं. ते म्हणले ज्या अर्थी ही पाटी शिल्लक आहे, हे जर गाव इथं नसतं तर लोकांनी पाटी तोडून टाकली असती, पाटी मोडून टाकली असती. त्या ठिकाणी ही पाटी ज्या अर्थी आतापर्यंत आहे, म्हणून श्रुतीने खून केलीये. काय? देव इकडे आहे एवढी श्रुतीने खून केली. ही पाटी आहे. श्रुती म्हणजे पाटी आहे. श्रुती म्हणजे ईश्वर नाहीये. श्रुती पाटी आहे. ती गावाकडे तो बाण तिने दाखवलाय. ज्या अर्थी हा बाण गावाकडे दाखवलेला आहे आणि त्याची पाटी आहे, त्या अर्थी इथून सुद्धा तुमच्या आधी हजारो लोक गेलेत आणि आलेत. तुम्हीच काय पहिले जाणारे नाहीयेत. म्हणून या ठिकाणी तर्क केला की ज्या अर्थी त्या अर्थी, याला म्हणतात तर्क. म्हणून हा सत्तर्क आहे. पण तर्काने देव जाणता येत नाही, देवापर्यंत जाता येतं. आपण त्या पाठीने पुढं 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 जाऊ. पुढे मग दुसरी एखादी पाठी लागेल, तिथून अजून एक दुसरा बाण लागेल, अजून आपल्याला वळण लागेल. तेव्हा तिसरा सिद्धांत आहे तो उपमान. देव कसा आहे? देवाचं उपमान काय? गगनं गगनाकारम सागर सागरोपमहा. गगन कसं आहे? आकाश कसं आहे? याचं उत्तर काय हो? आकाशासारखं आहे. उत्तर दुसरं काय असू शकतं? नाही. आकाश कसं आहे हो? भांड्यासारखं आहे का? नाही हो, आकाश कुठं भांड्यासारखं असतं का? मग आकाश कसं आहे? पोकळ आहे. पोकळ म्हणजे कसं आहे? अहो आकाशासारखंच आहे. समुद्र कसा आहे? नदी एवढा आहे का? तलावा एवढा आहे का? नाही हो. मग कसं आहे? गगनम गगनाकारम सागर सागरोपमहा. रावणयोर युद्धम राम रावणयोर इव. आकाश आकाशासारखंच आहे. समुद्र समुद्रासारखाच आहे. त्याला दुसरी उपमा नसते. तशी देवाला दुसरी उपमा नाही. म्हणून आपण म्हणतो शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम. हे गगन सदृशम काय? हे सादृश्य दाखवलंय. गगन म्हणजे देव नाहीये, सादृश्य दाखवलंय. म्हणजे उपमान कुठपर्यंत पोहोचतं? फक्त जवळपर्यंत. त्याच्या पुढे चौथं प्रमाण आहे शाब्द. शाब्द म्हणजे शब्द. शब्दाने आम्हाला काही गोष्टी कळतात. नाही ऐकून माहित आहे आपण म्हणतो. ज्यांना तुम्ही ओळखता का? नाही ऐकून माहित आहे. ऐकून माहित आहे म्हणजे पाहिलं नाही. शाब्द प्रमाण. वेद हे शाब्द प्रमाण आहे. वेदाने भगवंताचं वर्णन केलंय म्हणून ते शाब्द आहे. भगवान कसा आहे? निर्गुण निराकार निर्विकार भगवान हा कसा प्रगट होतो याचं वर्णन आपल्याला वेदात पाहायला मिळतं. ना सदासीनो द्रजोनो व्योमा परो यता. जो या विश्वाच्या प्रारंभी जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तो होता. तो म्हणजे कोण? ते म्हणतात तो म्हणजे सांगता येत नाही. म्हणून
श्रुतीला सुद्धा नेती नेती ना, ह्या नाही, हा नाही, हा नाही, हा नाही, मग कोणता? हे सगळं सोडून जे आहे तो आहे. याप्रमाणे असं नेती 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 नकाराच्या भाषेत बोलावं लागलं. याला व्यतिरेक असं म्हणतात. तेव्हा याप्रमाणे नंतर दुसरा अर्थापत्ती हे एक प्रमाण आहे, संभव हे एक प्रमाण आहे, अभाव हे एक प्रमाण आहे. अभावाचे खूप प्रकार आहेत. अभाव म्हणजे काय? आपल्या दररोजच्या जीवनात आहे. आपण म्हणतो अंधार पडला. काय हो अंधार? अंधार म्हणजे काय? काय वर्णन आहे अंधाराचं? अंधार एक द्रव्य आहे. अंधाराचं वर्णन काय? अंधार म्हणजे प्रकाश नसणे म्हणजे अंधार. प्रकाशाचं अस्तित्व नसणे म्हणजे अंधार. हा अभाव आहे. मग या ठिकाणी अभावाच्या दृष्टिकोनातून मग एखाद्याने उजेड पाडला, कुठे अंधार दाखवा मला. अंधार कसा दाखवता येईल? उजेड पडलाय ना, अंधार कसा दाखवता येईल? म्हणजे अंधार हा अभाव आहे. अभावात्मक अस्तित्व अंधाराला आहे. तेव्हा या ठिकाणी भगवंताचा अभाव कुठेच नाहीये. सर्वत्र भगवान आहे. म्हणून अभावाच्या दृष्टिकोनातून सुद्धा भगवंताचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही. त्यानंतर ऐतिह्य म्हणजे इतिहास. याप्रमाणे अनेक प्रमाण सांगितले. मुख्य 4 प्रमाण आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शाब्द, अर्थापत्ती, संभव, अभाव आणि ऐतिह्य. म्हणून प्रमा म्हणजे ज्ञान. हे म्हणतात अप्रमाण विदो भरतुर. अप्रमाण, भगवान या प्रमाणाने सिद्ध होत नाही. भगवंताचं अस्तित्व प्रमाणात येऊ शकत नाही. का प्रमाणात येऊ शकत नाही? तर आपल्या प्रमाणाला आपल्या बुद्धीची मर्यादा आहे. मोजमाप, थोडक्यात भगवंताचं मोजमाप करता येत नाही. आणि म्हणून आपल्याला जी दामोदर लीला दिसते, का बरं म्हणले? तदपि द्व्यंगुलम न्यूनम. सगळीकडचे दावे आणले तरी भगवंताच्या या कमरेला का बरं पुरले नाहीत? हो म्हणले, एवढे दावे आणले, भगवंताच्या कमर का एवढी मोठी आहे का? अप्रमाण, भगवंताचं प्रमाण करता येत नाही. प्रमाण म्हणजे मोजमाप. अहो, जो विश्वंभर आहे, विश्वव्यापक आहे, त्याला कशाने बांधणार सांगा ना. म्हणून मोरोपंत म्हणतात की नाही, तू बांधला गेला नाहीस, तू यशोदेकडून बांधला नाही गेलास, तुझी दया तुझं बांधिते, तुझ्या दयेने तू बांधला गेलास. तू बांधलास कशाने? अहम भक्त पराधीना. भक्ताच्या अंतःकरणातल्या प्रेमाने तू बांधला जातोस, दोरीने बांधला जात नाही. म्हणून देव दोरीने नाही बांधला जात. देव कोणत्याही बाह्य वस्तूंनी बांधला जात नाही. अंतरंगातल्या प्रेमानेच तो, प्रेमरशन या प्रेमाच्या दोरीनं तो बांधला जाऊ शकतो. म्हणून अप्रमाण, भगवान कसा आहे? तो प्रमाणाच्या पलीकडचा आहे. त्याला कोणत्याही मोजमापाचं प्रमाण किंवा कोणत्याही शास्त्रीय दृष्टिकोनातून शब्द किंवा प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अभाव, त्याप्रमाणे भाव, संभव, ऐतिह्य, ह्या प्रमाणाच्या द्वारे. प्रमा म्हणजे ज्ञान. भगवान ज्ञानाचा विषय नाहीये, भगवान अनुभवाचा विषय आहे. या ज्ञान आणि अनुभवात फरक आहे. म्हणून ज्ञान प्राप्त झालं म्हणून देव दिसेल असं नाही. ज्ञान खूप आहे, ज्ञानी माणसं झाले, परंतु ज्ञानाला शेवटी मर्यादा असल्यामुळं, कारण गर्विष्ठपणा ज्ञानातून निर्माण होतो. म्हणून ज्ञान विज्ञान संयुतम. ज्ञान आणि विज्ञान, विज्ञान म्हणजे अनुभव. तेव्हा ज्ञानाच्या पलीकडे मग काहीच राहत नाही. ज्ञानही राहत नाही आणि अज्ञानही राहत नाही. म्हणून तर अमृतानुभवामध्ये माऊलींनी अज्ञान खंडन आधी केलं, नंतर ज्ञानखंडनही केलंय. का? ज्ञान सुद्धा नको आहे आम्हाला, प्रत्यक्ष फक्त अनुभव पाहिजे, ज्ञान सुद्धा नको. काही वेळेला ज्ञान सुद्धा फसवं असतं, सारखं दिसतं, अनुभव तसा येत नाही. ते म्हणतात एक गुळमारी नावाची एक वनस्पती असते म्हणते. गुळमारी, मोठ्या महाराजांनी याचं वर्णन केलेले, देगलूरकर महाराजांनी. गुळमारी नावाची वनस्पती असते. नारद भक्तिसूत्रात त्यांनी ह्याचं उदाहरण दिले. ही गुळमारी नावाची वनस्पती एवढी गोड असते म्हणे, खूप गोड. ती खाल्ली की खूप गोड. आणि मग तुम्ही साखर खा, तुम्हाला गोडच लागत नाही. साखर नाही, हो साखर आहे, दिसते साखरेसारखी, पांढरी आहे, सगळं आहे, पण गोड लागत नाही, अनुभव येत नाही साखरेचा. कारण गुळमारी वनस्पती एवढी गोड असते की साखर खाऊ नाही वाटत नाही. तात्पर्य काय? ते म्हणतात भगवान हा कोणत्या प्रमाणात बसत नाही. आणि म्हणून अप्रमाण विदो भरतुर. ते आपल्या बायकांना सुद्धा ते म्हणतात 16,108 स्त्रियांना सुद्धा देव कळला नाही.
देवाच्या सोबत होत्या या सगळ्या स्त्रिया, पण भगवंताचं मूळ स्वरूप त्यांना कळलं नाही. अप्रमाण विदो भर्तुर, भर्तू म्हणजे पती, आपल्या पतीला त्या जाणू शकल्या नाहीत. का? ईश्वरम मत यो यथा, तुम्ही जसा विचार कराल तसा देव आहे. कोणाला वाटलं कृष्ण माझ्या ताब्यात आहे, कोणाला वाटलं कृष्ण माझा ऐकतो, कोणाला वाटलं कृष्ण माझ्या प्रेमात बुडलेला आहे. गोपींना नाही वाटलं का की कृष्ण आपलाच आहे? पण जेव्हा ह्या कृष्ण निघून गेला मथुरेला, मी आता परत येतो म्हणून सांगून आणि परत कधी आलाच नाही, तेव्हा गोपींना वाटलं कृष्ण आपल्यामध्ये भुलला, पण कृष्ण त्यांच्यातही भुलला नाही. म्हणून हे म्हणतात या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमद भागवते कृष्ण द्वारका प्रवेशो नाम एकादशोध्याय, 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. ही फार महत्वाची चर्चा या ठिकाणी करायची होती की भगवान हा कसा विविधांगी विविध स्वरूपाचा आहे. आणि यानंतर शौनको वाच, मग शौनकाने प्रश्न विचारला की अश्वत्थाम्नोपसृष्टेन ब्रह्मशिष्णो तेजसा उत्तराया तो गर्भ ईशेना जीवित पुन्हा. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा शौनक प्रश्न विचारतात, मग तिकडे पुन्हा काय झालं ते आम्हाला सांगा बरं. ज्या वेळेला उत्तरेचा गर्भ भगवंतांनी रक्षित केला आणि जवळजवळ तो मृतप्रायच झाला होता, आता मरायला काहीच वेळ नव्हता. का? ते म्हणतात ईशेना जीवित पुन्हा, जवळजवळ मृतप्राय झाला होता, त्याला भगवंतांनी जिवंत केलं म्हणे. एका पुराणामध्ये वर्णन असं केलेलं आहे की कृष्णाने यावेळेला असं म्हटलंय की ज्याला आपण सत्य, आपल्या सत्यवादीपणाचा पण केला. काही वेळेला आपण म्हणतो ना, असं जर झालं, मी जर असं केलं असेल तर असं होईल, असं जर म्हणतो आपण. किंवा मोठमोठे लोक असं म्हणायचे की मी जर आजपर्यंत कधीच खोटं बोललो नसेल तर हे सत्य होईल. याला सत्यक्रिया असं म्हणतात. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी याला सत्यक्रिया शब्द वापरलाय. अनेकदा आपण बघतो की संतावर दुर्धर प्रसंग येतात. या जनाबाईंसारख्या किंवा नाथांचे पणजोबा भानुदास महाराज यांना सुळावर चढवण्याचा प्रसंग आला. या वेळेला त्यांनी सांगितलं, मी जर भगवंताचा एकनिष्ठ भक्त असेल तर हा सूळ याचं पाणी होईल. झालं का? सत्यक्रिया, अशी सत्यक्रिया. ते मग कृष्णाने म्हणे सत्यक्रिया केली या वेळेला की मी जर आतापर्यंत कधी खोटं बोललो नसेल, मी जर माझ्या धर्माप्रमाणे वागलो असेल तर हा पुत्र जिवंत होईल असं म्हणले म्हणे, आणि मग तो जिवंत झाला, असं एका पुराणात वर्णन केलेलं आहे. तेव्हा अर्थात तो भगवानच आहे, तो काही करू शकतो. ज्याला आपण करतो अन्यथा करतो शक्ती त्याच्याजवळ आहे. उत्तराया हा तो गर्भ, उत्तरेचा पुत्र हा गर्भामध्येच नष्ट झाला होता, पण कृष्णाने जिवंत केला. मग पुढे काय झालं ते आम्हाला सांगा, असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं. सूत म्हणतात ही कथा मी तुला सांगतो. या वेळेला अपिपल धर्मराज राज्य करत होते. अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्य चाललेलं होतं. सर्व लोक सुखी होते, आनंदी होते, कुठेही कमी नव्हतं. वेळेवर पाऊस पडत होता, धर्माने सगळं काही चाललेलं होतं आणि भगवंताच्या चरणाची सेवा सतत चाललेली होती पांडवांची. संपदा कर्तवो लोका, याप्रमाणे सगळे लोक मोठ्या आपल्या जंबूद्वीपामधले आनंदात होते. आणि या वेळेला प्रत्यक्ष इंद्राला देखील ज्यांच्या राज्याची स्पृहा निर्माण व्हावी, इंद्राला देखील ज्या राज्याबद्दल अंतःकरणामध्ये असूया निर्माण व्हावी की आपल्याला असं राज्य नाही, आपण स्वर्गाचं राज्य करतो पण धर्मराजासारखं राज्य नाही. ते म्हणतात किंते कामा सुरस्पार हा मुकुंद मनसोद्विजा. हा मुकुंदाच्या भगवंताच्या सेवेमध्ये तल्लीन असणारे हे पांडव यांचं राज्य अशा पद्धतीचं होतं. आणि मातुरगर्भ गतो वीर, या वेळेला जेव्हा भगवंतानी आतमध्ये अंगुष्ठ मात्र ममलं, अंगठ्या एवढं रूप धारण केलं म्हणे, हातामध्ये गदा घेतली आणि गर 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 फिरत सर्वत्र फिरत या गर्भाचं रक्षण केलं. भगवान कसे दिसत होते त्यांनी वर्णन केलं. अंगठ्या एवढं रूप होतं. या अंगठ्या एवढ्या रूपाला सुद्धा पितांबर होता, कुंडल होते, किरीट होता, त्याप्रमाणे हातात गदा होती. अपीच दर्शनम श्यामल रंगाची मूर्ती होती आणि विजेप्रमाणे चमकत होते, चम 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 अशी. आता विजेसारखे चमकत असल्यामुळे तो गर्भ असा पाहत होता. काय हो, काय दिसते, काहीतरी चमकते. लहान मुलगा जरी असला अगदी गर्भात तरी त्याच्या डोळ्याला ही चमक दिसली. काय चमकते असा त्यांनी विचार केला आणि म्हणून आपण त्याला
विष्णुरात असं म्हणतो. ज्या विष्णूने त्याचं रक्षण केलं. आणि परीक्षित असं म्हणतो ज्यांनी परीक्षा केली, ज्यांनी गर्भामध्ये भगवंताची परीक्षा केली म्हणून तो परीक्षित आहे. परिभ्रमंत मुलकाभम गरगर गरगर फिरत असणाऱ्या या विजेप्रमाणे चमकणाऱ्या भगवंताकडे त्यांनी पाहिलं. हातामध्ये गदा होती आणि गदा घेऊन तो फिरत होता. अस्त्र तेजस वगदया, आकाशामध्ये जसा सूर्य चमकावा त्याप्रमाणे भगवान चमकत होते. निहारमेव गोपती, निहार म्हणजे धुक बाजूला करून जसा सूर्य प्रगटतो तसे सगळे दुःख किंवा या ब्रह्मास्त्र तेजाचं जे आवरण आहे ते दूर केलं, संकट दूर केलं. आणि तो भगवान गरगर गरगर फिरत असताना या वेळेला त्यांनी भगवंताची 9 महिने परीक्षा केली. विधूत या वेळेला भगवान कसे दिसत होते ते म्हणतात धर्मगुप्त. भगवान हा धर्माचं रक्षण करणार आहे. आणि नंतर बरोबर 9 महिने पूर्ण झाले की भगवान गुप्त झाले. 9 महिने पूर्ण झाले की मिशतो दशमासस्य, 9 मास पूर्ण झाले, 10वा महिना लागला की भगवान गुप्त झाले. अरे तत्रैव अंतर्दधे हरी. तो विचार करू लागला, अरे हे रूप कुठे गेलं, हे चमक कुठे गेली. आणि या ठिकाणी परीक्षितचा जन्म झाला. तत सर्व गुणोदरके सानुकूल ग्रहोदय जज्ञे वंशधर पांडुर्भुज पांडुरी भाऊ. जसा जन्माला आल्याबरोबर काय आनंद झाला सर्वांना. हा पांडवांचा नातू म्हणून जन्माला आला. हा अभिमन्यूचा अंश होता, पांडवाचा नातू म्हणून जन्माला आला. कृष्णाचं वैशिष्ट्य पहा, कृष्णाने आपल्या बहिणीचा पुत्र रक्षण केला, सुभद्रेचा. द्रौपदीच्या पुत्राचं का नाही रक्षण केलं? नाही केलं. द्रौपदीचे पुत्र ठार झाले आणि सुभद्रेचा सुद्धा पुत्र ठार झाला. पण हा सुभद्रेचा नातू हा रक्षण या ठिकाणी तिचं रक्षण केलं. म्हणजे अर्जुनाची पत्नी सुभद्रा दुसरी, म्हणजे आपल्या बहिणीच्या नातवाचं रक्षण केलं. बहिणीचा पुत्र नाही म्हणले, तो ठार मारला. प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे अभिमन्यूचा वध का झाला याचं दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की अभिमन्यूला अभिमान होता की मी कृष्णापेक्षा श्रेष्ठ आहे, असा त्याला अभिमान होता म्हणे. याप्रमाणे ते म्हणतात तस्य प्रीतमना राजा. या वेळेला ब्राह्मण आले. ब्राह्मणांनी धौम्य ऋषी आले, त्याचप्रमाणे कृपाचार्य आले. कृपाचार्य आचार्य झाले होते. कृपाचार्यांना मृत्यू नाहीये बरं का. कृपाचार्य हे जिवंत राहिलेले आहेत किंवा ते अमर आहे. याप्रमाणे हे कृपाचार्य आदी सर्व आले, धौम्य आले. आणि या वेळेला त्यांनी या धर्मराजाचं कौतुक केलं. धर्मराजाचा त्यावेळेला सर्वांनी सत्कार केला की तुम्हाला पौत्र झाला. या वेळेला हिरण्यम, धन दौलत, त्याचप्रमाणे सोनं नाणं, वस्त्र प्रावरण अलंकार याचे दानधर्म केले. जातकम कारयामास वाचयित्वाच मंगलम. स्वस्ती पुण्य हा वाचन केलं. आता तुम्ही म्हणाल जन्माला आले तर त्यांना या ज्याला आपण वृद्धी म्हणजे अस्पर्श का नाही, वृद्धी का नाहीये, मग त्यांनी कसं काय दान धर्म केला वृद्धी असून सुद्धा. त्यांनी त्याच्यातलं सूक्ष्मता सांगितली आहे की जोपर्यंत नाल छेदन होत नाही तोपर्यंत तुम्हाला वृद्धी नसते, विटाळ नसतो. नालच्छेदनानंतर विटाळ असतो. आणि नालच्छेदनापूर्वी या वेळेला तुम्ही दान धर्म करू शकता, स्वस्ती पुण्य हा वाचन करू शकता. आणि म्हणून ते म्हणतात नालच्छेदनाच्या पूर्वी प्रजातीर्थे पुत्रोत्पत्ती पुण्यकाले. याला प्रजातीर्थ म्हणतात. नालच्छेदनापूर्वी त्याला प्रजातीर्थ म्हणतात. आणि प्रजातीर्थ जर असेल छिन्ने नाले ततः पश्चात सूतकम तू विधीयत इति वचनात ततः पूर्वम प्रादात. म्हणून नंतर नालच्छेदनानंतर तुम्हाला हे वृद्धी लागू पडते, पण या वेळेला नाही. म्हणून नालच्छेदनापूर्वी त्यांनी दानधर्म वगैरे केले आणि त्याला प्रजातीर्थ म्हणतात. पुत्रोत्पत्ती पुण्यकाले पुत्रे जाती व्यतिपाते दत्तम भवती चाक्षयमिती स्मृते. हे स्मृतीचा आधार दिलाय त्यांनी की पुत्र जन्माला आला म्हणजे जर आपण दानधर्म केला तर तो अक्षय टिकतो, म्हणून त्याला प्रजातीर्थ म्हणतात. ज्याप्रमाणे व्यतिपात याच्यावरती दानधर्म झाला असता तो जसा अक्षय टिकतो त्याप्रमाणे पुत्रे जाते व्यतिपाते दत्तम भवती चाक्षयमिती स्मृते. हे तेव्हा देवाश्च पितरश्चैव पुत्रे जाते द्विजन्मनाम. याप्रमाणे आता
पुत्राचा जन्म झाला. नंतर यांनी दानधर्म वगैरे केला. हिरण्यमगाम महिमग्रामान, सोनं दिलं, अलंकार दिले, गायी दिल्या, अश्व दिले, हत्ती दिले आणि सगळ्या ब्राह्मणाला नमस्कार केला. सर्व ब्राह्मणांना त्या ठिकाणी प्रजातीर्थ झाल्यामुळं, प्रजातीर्थावरती हे सगळं दानधर्म अक्षय टिकणार असल्यामुळं तमोचूर ब्राह्मणास्तुष्टा, ब्राह्मणांना आनंद झाला. मंत्र तंत्र वगैरे झाले, स्वस्ती पुण्य वाचन झालं आणि मग येतात विष्णू प्रजातंतौ. हा प्रजातंतू आहे, हा प्रत्यक्ष पांडवांचा पौत्र आहे, पौरवर्षभ. मग या वेळेला मोठमोठे ज्ञानी लोक आले आणि यांनी या जन्माला आलेला जो पुत्र आहे त्याचं भविष्य सांगितलंय. हा कसा होणार आहे हे सांगितलंय. भविष्यती न संदेह हो. पहिल्यांदा सांगितलं हा मोठा भागवत होणार, महाभागवत, महान भगवत भक्त होणार. अहो याला हा विष्णुरात आहे, विष्णूने याचं रक्षण केलंय म्हणून विष्णुरात इथं लोक छवा. हा लोक त्याला विष्णुरात असं म्हणतील, कारण त्यांनी लहानपणीच भगवंतांनी त्याचं रक्षण केलं. तो कसा होईल हे त्यांनी सांगितलं की हा पुण्यश्लोक होईल, राजर्षी होईल. आणि तो ब्राह्मण बोलू लागले हा पार्थ अर्जुनाप्रमाणे धनुर्धारी होईल. त्याचप्रमाणे इक्ष्वाकुरिव मानवाः, इक्ष्वाकू वंशामध्ये ज्याप्रमाणे श्रीरामचंद्र जन्माला आले आणि रामचंद्रांनी कीर्ती केली तसा हा कीर्तिकारक होईल. त्यानंतर सत्यसंध होईल रामाप्रमाणे. त्यानंतर तो एतदाता शरण्यश्च, हा अगदी शिबीप्रमाणे दातृत्व संपन्न होईल. आणि औशीनर शिबीही यशोवितान, त्याला दौष्यंती म्हणजे दुष्यंताचा पुत्र जो भरत हा जसा कीर्तिवान झाला तसा हा कीर्तिवान होईल. त्यानंतर दौष्यंत भरतानी जसे यज्ञ केले तसे कुणी केले नाहीत असं वर्णन नवम स्कंदामध्ये आलेले की भरताने जेवढे यज्ञ केले तसे यापूर्वी कुणी केले नाहीत, कुणी करणार नाही. म्हणून अगदी त्यांनी मशनारे सारखे यज्ञ केलेले आहेत. मशनारे नावाचा एक प्रकार आहे. तेव्हा यज्वनाम, आणि हा अत्यंत धनुर्धारी होईल अर्जुनाप्रमाणे. अर्जुन दोन अर्थाने, एक पार्थ म्हणून अर्जुन आणि दुसरा सहस्रार्जुन, दोघांच्या प्रमाणे हा धन्वी होईल, धनुष्य धारण करणारा होईल. हुताश एव दुर्धर्षाः, हा अग्निप्रमाणे तेजस्वी राहील आणि समुद्राप्रमाणे दुस्तर राहील. समुद्र जसा दुर्लंघ्य तसा हा राहील. मृगेंद्र इव विख्यातो विक्रांतो, मृगेंद्राप्रमाणे सिंहाप्रमाणे पराक्रमी होईल. आणि हा अत्यंत श्रेष्ठ दर्जा निषेव्य हिमवानिव, तो शांत दांत तपस्वी अशा प्रकारचा राहील. हा प्रत्यक्ष तितिक्षुर वसुधेवासव, जमिनीप्रमाणे भूमी जशी तितिक्षा संपन्न आहे, ती जशी सर्वांना क्षमा करते, हा क्षमाशील राहील. आणि सहिष्णू पितराविव, हा सहिष्णू राहील पितराप्रमाणे. आणि पितामह समज साम्य, याप्रमाणे हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा अधिकारी होईल, भगवत भक्त होईल, सर्व लोकांना आश्रय देणारा होईल. आणि सर्व सद्गुण महात्म्य, एवढं सगळं सद्गुण सांगितले. आणि नंतर सांगितलं की हा बलीप्रमाणे दान धर्म करणारा, प्रत्यक्ष प्रल्हादाप्रमाणे भक्त होईल आणि अत्यंत ज्ञानी होईल. वृद्ध लोकांचं, मोठमोठ्या विद्वानांचं हा संरक्षण करणारा होईल. राजर्षीणांजनयिता, तो राजर्षी होईल, राजा असून ऋषीप्रमाणे वागेल. आणि उत्पथगामी जे लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांचं तो निर्दालन करणारा, त्यांचं नियंत्रण करणारा राहील. आणि त्यांनी कलीचा देखील हा पुढे निग्रह करील. आणि नंतर तक्षकापासून याला मृत्यू येईल इथपर्यंत सांगितलं. तक्षकात आत्मनो मृत्यू द्विजपुत्रोपसर्जितात, याला ब्राह्मणाचा शाप होईल आणि तक्षकापासून याला मृत्यू होईल. परंतु हा भगवंताशी नंतर एकरूप होईल. उपश्रुत्य मुक्त संघ पदम हरे, हे हा नंतर भगवंताशी तल्लीन होईल, एकरूप होईल. याप्रमाणे हे सगळं त्याचं भविष्य सांगितलं. आणि नंतर पुढे सगळे लोक आपापल्या घरी गेले. स एष लोक विख्यात परीक्षित प्रभू, याला लोक परीक्षित म्हणतील. याप्रमाणे स राजपुत्र वृद्ध आशु, आणि हळूहळू हा शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे हा वाढू लागला. स राजपुत्र विरुद्ध आशु शुक्ल इवो डुपाहा, आशु शुक्लो, शुक्ल पक्षामधला चंद्र जसा वाढावा. उडूप शब्द, उडूप काय, मोरोपंतांच्या एका काव्यामध्ये उडुपा उडुसे धर्म उदार्याला जोनी अभ्रमुरडे हो, सावित्रीच्या सुयशी न दिसे पती म्हणून अभ्रमुरडे हो.
एक शिक्षक आले शाळेतले, हो सर याचा अर्थच कळे ना. काय म्हणले? उडुपा उडुसे धर्म उदार्या. उडूप म्हणजे काय? उडूप म्हणजे आकाशातील चंद्र किंवा तारका. उडूप जो उडूप म्हणजे उडुपा उडुसे धर्म उदार्या, ते सावित्रीच्या आख्यानातला संदर्भ येतो की ही कशी होती तर आकाशातल्या चंद्राप्रमाणे किंवा तारकाप्रमाणे चमकणारी होती. उडुपा उडुसे धर्म उदार्या लाजोनी अभ्रमू रडे हो. अभ्रमू म्हणजे कोण? अभ्रमू म्हणजे ऐरावताची बायको, तिला अभ्रमू नाव आहे. मग तिचा आता अभ्रमू म्हणजे ऐरावत पांढऱ्या रंगाचा, त्यामुळे तिची बायकोही पांढऱ्या रंगाचीच होती अभ्रमू. ती या सावित्रीचा यश आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असं म्हणून तिला रडू आलं म्हणे. आणि सावित्रीच्या एवढी सावित्री चांगली असून सावित्रीच्या सुयशी न दिसे पती म्हणून अभ्रमू रडे हो. म्हणून अभ्रमू रडे हो. ते अभ्रमू रडू लागली का? तिच्या भाग्यामध्ये पती तिला दिसला नाही. अर्थात तिने नंतर मागून घेतला, ही गोष्ट वेगळी. तर अशा पद्धतीने उडूपा, ते उडू शब्द इथं वापरलाय. संस्कृतमध्ये अशा अनेक शब्द आहेत, अनेक अर्थ आहेत. ज्याप्रमाणे हा इतरा हा भगवान हा कसा होईल ते म्हणतात. सर राजपुत्र विरुद्ध आशुष शुक्ल युवोडुपा, हा शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे हा वर्धिंगत होईल आणि दर वेळेला याचं तेज वाढत जाईल आणि सर्वांना हा आनंद देईल. याप्रमाणे मग युधिष्ठिराने हे त्यांचं भविष्य कथन ऐकलं आणि सर्व लोकांना बोलावलं, सर्व लोकांना दानधर्म वगैरे केला. आहुतो भगवान राज्ञा यजेत्वान रूपे निपम, सर्वांना दानधर्म वगैरे केला आणि सगळेजण निघून गेले. नंतर मग विचार केला की आपण आता अश्वमेध यज्ञ करावे. वाजमेधे स्त्रीभिर्भीतो यज्ञ समयजन धरिम. वाजपेय त्या ठिकाणी वाजिमेधैर अश्वमेध यज्ञ करावेत म्हणून सर्वांना बोलावलं. या निमित्ताने आता आपण यज्ञयाग करू म्हणून यावेळेला सगळ्यांना बोलावलं. यावेळेला गोपाल कृष्ण पुन्हा आलेत. कृष्ण पुन्हा आलेत आणि मग यावेळेला गोपाल कृष्णासह समयजद्धरीम आहुतो भगवान राज्ञा असं शब्द वापरला. भगवंताला बोलावलं, कृष्णाला बोलावलं. कृष्ण या यज्ञाला उपस्थित झाले आणि काही दिवस थांबले. उवास कतिचिन मासान, 6 महिने जवळपास कृष्ण तिथे पुन्हा थांबले आणि त्या ठिकाणी सर्वांना कृष्णाने समाधान दिलं. ततो राज्ञा भेनुज्ञात कृष्ण यासह बंधुभी. आणि आता पुन्हा कृष्ण पुन्हा द्वारकेला निघाले. मग पहिल्या वेळेला अर्जुन सोडवायला गेले, अर्जुन परत आले होते, पण पुन्हा आता परीक्षितीच्या जन्मानंतर पुन्हा यज्ञ केला आणि पुन्हा कृष्ण द्वारकेला जाताना अर्जुन त्यांच्या सोबत गेला. आता पुढे कृष्ण द्वारकेला अर्जुनासोबत गेल्यावर अर्जुन काय येत नाही म्हणून धर्मराज हे कसे व्यथित होतील या संबंधीचे जे विवरण आहे ते उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्री जनार्दन गुरुमूर्तये नमः.